सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः। तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः। कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जयन्ति अत्रैव मे विशकुमारस्य प्राणप्रयाणसमये गभवातपीते कण्ठावरोधरविदो स्मरणं कुतस्य कण्ठावरोधरविदो स्मरणं कुतस्य श्री गोपाल कृष्ण महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कैवल्यवासी पूजनीय श्री राष्ट्रपती पूर्वाश्रमीचे श्रीमान रमेश गजीराम गुर्जर या धर्मशील असलेल्या महात्म्याला पवित्र आत्म्याला आपल्यातनं निघून जाऊन आज 10 दिवस पूर्ण होत आहेत. शोकाकुल अंतःकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. आपल्या या पारिवारिक दुःखामध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेली परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय या नाशिक जिल्ह्याचं वैभव असलेले सुकिना निवासी श्री बाबाजी, त्याचप्रमाणे या शोकसभेला उपस्थित असलेले परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय शहापूर निवासी श्री बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय खोपडी निवासी श्री अंजनीकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री मयंकराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री महंत त्र्यंबकेश्वर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आमचे पवन दादाजी, आदरणीय श्रद्धेय आमचे दत्तराज बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय अमोल दादाजी कोल्हेकर, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय श्री आदरणीय श्रद्धेय श्री माल्यराज बाबाजी, त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते पूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री दिगंबरमुनी दादाजी कुलकर्णीकर, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय अनिल दादाजी मराठे, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय पूजनीय सर्वच आदरणीय संतगण महंतगण आचार्यगण ज्यांच्या सहवासामध्ये बाबांचे काही क्षण गेलेले आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनातून हा विधी संपन्न होतो आहे, ज्यांच्या वतीने एक प्रवचन ही सेवा मला प्राप्त झालेली आहे ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री दालेराज बाबाजी, उपस्थित सर्व तपस्विनी माता भगिनी ज्यांनी नुकताच बाबांचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे. अत्यंत सुलभ आणि सोप्या शब्दांमध्ये आणि मोजका असा परिचय ते आदरणीय सन्माननीय सद्भक्त श्री वासणी अंजनी गावकरजी सर, आदरणीय श्रद्धेय ज्यांचं आगमन आता नुकतंच झालेले कृष्णराज बाबाजी व शोकातून सर्व नातलग स्नेहीजन परिवार बंधू बांधव दुःखांकित सर्वच आपण
मरण माझे मरुनी गेले मज केले अमर ठाव पोसिले बूड पोसिले ओस ओसले देवभाव. मृत्यू हे मानवी जीवनाचं अंतिम असं सत्य आहे जे आजपर्यंत कुणालाही टाळता आलेले नाही, किंबहुना ज्याला आजपर्यंत कोणी टाळूही शकलेले. अशा या मृत्यू नावाच्या अंतिम सत्याला सामोरं जाण्याची वेळ, सामोरं जाण्याचा क्षण जेव्हा केव्हा येतो ना आयुष्यात, जेव्हा केव्हा मृत्यूला समोर जाण्याचा क्षण येतो, तेव्हा प्रत्येक माणूस हा कमी अधिक प्रमाणात का असेल निश्चितपणे घाबरलेला असतो. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक माणूस घाबरलेला असतो या मृत्यूच्या क्षणाला सामोरं जायचं. याला कारणही अगदी तसंच आहे, कारणही अगदी तसंच. ज्या मृत्यूच्या क्षणाला कधी ना कधीतरी सामोरं जायचं होतं, जावं लागणार होतं, त्या क्षणासाठी लागणारी जी तयारी असते, जी तयारी करावी लागते, ती आपण कधीही केलेली नसते. आपण केली का कधी मृत्यूची तयारी? मृत्यूच्या क्षणाला सामोरं जायचं माहिती आहे आपल्याला, मात्र तयारी आपण केलेली नसते. आणि मग प्रत्येक माणूस हा घाबरलेला असतो, प्रत्येक माणूस घाबरलेला असतो. आपण जिवंतपणे जगण्याची तयारी करत असतो, जास्तीत जास्त मोठं घर बांधतो जगण्याच्या तयारीसाठी, जास्तीत जास्त पैसा कमवतो जगण्याच्या तयारीसाठी, जास्तीत जास्त जमीन जुमल्या पिकवतो जगण्याच्या तयारीसाठी. मात्र एक दिवस मरण येणार, मरण्याचा क्षण समोर येणार, त्यासाठी कुठली तयारी केली का? मृत्यूची तयारीच आपण करत. तुम्ही म्हणून मृत्यूची कुठे तयारी करावी लागते का? आजपर्यंत केली का तुम्ही? मृत्यूची कुठे तयारी करावी लागते? प्रश्न पडेल आपल्याला की मृत्यूची कुठे तयारी असते का? आपल्याला लग्नाची तयारी माहिती आहे, लग्न समारंभाला जाण्याची तयारी आपल्याला माहिती असते की लग्नाला कसं गेलं पाहिजे, किती प्रमाणात सजलो पाहिजे, कपडे कोणते घातले पाहिजे, अंगावरती दागदागिने कोणते असले पाहिजे, पायात बूट चप्पल कोणता असला पाहिजे, लग्नाला जाण्याची वेळ कोणती असली पाहिजे, लग्नाला जाण्याची गाडी कोणती असली पाहिजे, कोणत्या रस्त्याने लग्नाला गेलो पाहिजे, हे सगळं आपल्याला माहिती असतं. लग्न समारंभाची तयारी माहिती असते, मात्र मृत्यूच्या समारंभाची तयारी सुद्धा करावी लागते हे मात्र आपल्याला माहिती असते. म्हणून आपली फार मोठ्या प्रमाणात फसगत होऊन जाते. ती तयारीच आपण केलेली नसते. ही तयारी ज्यांना करतात, ही तयारी ज्यांनी केली त्या संतांनी मृत्यूला आवाज दिला, मृत्यूला आव्हान दिलं, हे मरणा, हे मरणा, कुठल्याही क्षणी जरी तू आलास, कुठल्याही क्षणाला जरी तू आला तरी मी तुझ्यासोबत लढायला तयार, मी तुला जिंकू शकतो, मी तुला जिंकू शकतो. हे आव्हान कोणी केलं मृत्यूला? संतांनी केले की मी तुला जिंकू शकतो. असं आव्हान, असं धाडस आपण करू शकतो का? मृत्यूला आवाज देऊ शकतो का आपण? मृत्यूला आवाज कोणीच देऊ शकत नाही. पहा तुम्ही, मनासारखा बंगला बांधून झालेला आहे 40-50 लाखाचा, घरात वास्तुशांती झाली आणि तुम्ही मृत्यूला म्हणू शकता का आता हे मरणा, आता ये तू, माझं घर बांधून झालं, मनासारखी तयारी झाली, आता पाहिजे तसं घर झालं, आता ये तू, आपण म्हणू शकतो का? एवढं धाडस आपल्यामध्ये आहे का? तेवढं धाडस आपल्याला पाहिजे तसा पैसा कमवून झालेला, पाहिजे तितका पैसा कमवून झाल्यानंतर आपण मृत्यूला आवाज देऊ शकतो का? हे मरणा, ये आता, पाहिजे तेवढं धन मी कमावलेलं, आता मला घेऊन जातो, आपण म्हणू शकतो का? एवढं धाडस आपण करू शकत का? करू शकत नाही. कारण मृत्यूसाठी लागणारी जी तयारी असते ती तयारी आपण केलेली नसते, ती तयारी आपण कधीच केलेली नसते. म्हणून आपण मृत्यूला असा आवाज करू शकत नाही, ते धाडस आपण करू शकत नाही. ते धाडस संतांनी केलेलं आहे, ते धाडस आपल्याला करावं लागेल. ही तयारी मृत्यूची आपल्याला करावी लागेल. मृत्यूची तयारी म्हणजे काय? 3 हात कपडा म्हणजे मृत्यूची तयारी नसते. लागणारी सुतळी बांबू बांधण्यासाठी म्हणजे मृत्यूची तयारी नसते. बांबूचं तयार होणारं घर म्हणजे मृत्यूची तयारी नसते. पान सुपारी म्हणजे मृत्यूची तयारी नसते. पानात तोंडात पानाचा विडा लागतात ती म्हणजे मृत्यूची तयारी नसते. हे तर सगळं तयार आहे. आपल्या फक्त मरण्याचा उशीर आहे. सुतळी विकणारा तयारच आहे, बांबू विकणारा तयारच आहे, पान सुपारी देणारा तयारच आहे, सगळे तयार आहे, फक्त मरण्याचा उशीर आहे. ही मृत्यूची तयारी नाही, ही तर व्यवस्था आहे. या शरीराला, मेलेल्या शरीराला, मृत झालेल्या शरीराला स्मशानापर्यंत घेऊन जाण्याची ही व्यवस्था आहे. सुतळी असेल, बांबू असेल, कपडा असेल 3.5 हात, ही फक्त तयारी आहे, शरीराची व्यवस्था आहे तिथपर्यंत घेऊन जाण्याची. मात्र आत्म्याची व्यवस्था करावी लागते. आत्मा स्मशानापर्यंत जाणारा नसतो, त्याला पुढची व्यवस्था करावी लागते. त्याची तयारी कपड्याने होत नसते, त्याची तयारी बांबूने होत नसते,
त्याची तयारी सुतळ्या बांधून होत नसते. तोंडात पाण्याचा विडा घालून आत्म्याची तयारी होत नसते. आत्म्याची तयारी करून द्यावी लागते. जिवंतपणी आत्म्याची तयारी करून द्यावी लागते की तुला मरण येणार आहे तुझ्या शरीराला. आत्म्याला सांगावं लागतं की या शरीराला मरण आहे. याला मरण येण्याच्या अगोदर आत्म्याची व्यवस्था करावी. आत्म्याची व्यवस्था कशी करावी? तयारी करावी. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम. ही आत्म्याची तयारी. मृत्यू येण्याच्या अगोदर ज्याला ही तयारी करता आली, आत्म्याची तयारी, त्याला मरण्याचं भयच वाटत, त्याला मरण्याची भीतीच वाटत. तयारी झालेली आहे, मरण्याची तयारी झालेली आहे. आता कुठल्याही क्षणात मरण येऊ द्या, तो घाबरत. आणि मी जी म्हटलं व्यवस्था ही शरीराची असते. मेल्यानंतर याला कोणत्या कपड्यात झाका करलेला कपडा विकणारा तयार असतो, तो बसलेला जाग्या पटकेल. सुतळी विकणारही बसलेलाच आहे. हे सगळे लोक तयार आहेत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. उचलणारे सुद्धा तयार असतात. स्मशानापर्यंत खांदा कोणी द्यावा ते सुद्धा तयार असतात. खड्डा कोणी खोदावा ते सुद्धा तयार असतात. सगळे तयार असतात. फक्त मरणारा तयार नसतो. मरण्याच्या अगोदर असतो का? मरणारा तयार असतो का मरण्याच्या अगोदर? त्याला तर जगायचं असतं, त्याला इच्छा असते जगण्याची. मरणारा तयार नसतो. बाकी सगळे तयार असतात. पहा तुम्ही लीळाचरित्रामध्ये सुंदर गोष्ट आली, खूप सुंदर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की मरण कसं असतं. मरण्याच्या अगोदर माणसाने काय केलं पाहिजे? मरण्याच्या अगोदर माणूस सावध असला पाहिजे. किती सावध असला पाहिजे? त्याच्यासाठी स्वामींनी एक लीळा त्या लीळाचरित्रामध्ये आपल्यासाठी ठेवलेली आहे. ती कधीही पाहू शकतो आपण. ती लीळा कधीही पाहू शकतो. घराचं कपाट उघडून आपण लॉकरमध्ये पैसे पाहू शकतो की नाही, किती आहेत की नाही जागेवर. त्याची ही लीळा आपण कधीही पाहू शकतो लीळाचरित्रामध्ये, की मरण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे. माणूस सावध असला पाहिजे. मरण्याच्या अगोदर सावध असला पाहिजे. त्याच्यासाठी ही लीळा आहे. सकाळची वेळ होती. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेले होते आसनावर. त्यांना हा प्रपंच समजावून सांगायचा होता आपल्या भक्तांना. हा प्रपंच जो बसलेलो आहे आपण, हा सुद्धा प्रपंच आहे. या मंडपात जो बसतो हा सुद्धा प्रपंच आहे. हा कसा आहे, याचं स्वरूप कसं आहे, हे स्वामींना सांगायचं होतं. मग सांगायचं कुणाला? समोर तर कोणीच नव्हतं. बोलणारा तयार आहे, मात्र ऐकणारे तयार नसतील तर सांगायचं कुणाला? हाही मोठा प्रश्न असतो. स्वामींच्या पुढे प्रश्न होता की सांगायचं कुणाला? सकाळची वेळ झाली होती. सगळे भक्त लोक उठले झोपेतून, तोंड वगैरे धुवून स्वामींच्या दर्शनाला येऊन बसले. समोर मस्तपैकी बसले. सगळेजण मांड्या घालून बसले, व्यवस्थित बसले. त्या अगोदर ते लोक येण्याच्या अगोदर स्वामींनी डोळे झाकले आणि एक भक्त होता आतमध्ये झोपलेला, परसनायक नावाचा. त्याला अंतःकरणातून स्थिती देऊन टाकली. स्थिती म्हणजे आत्यंतिक सुख. तो त्या आत्यंतिक सुखामध्ये देहाच्या बाहेर निघून गेला. तो आता शरीरात आहे की नाही माहितीच नाही त्याला. आत्यंतिक सुख. जसं डॉक्टर भूलचं इंजेक्शन देतात ना, एखाद्या जागेचं ऑपरेशन करायचं असेल, वेदना होऊ नये म्हणून डॉक्टर काय करतात? भूलचं इंजेक्शन देतात अगोदर, जागा बघून होऊन जाते. तसं स्वामींनी त्याला भूलचं इंजेक्शन दिलं अगोदर. तो अगदी गाढ झोपून गेला. सगळे भक्त समोर आले. मग स्वामींनी सगळ्यांकडे पाहिलं. स्वामी म्हटले, अरे तुम्ही सगळीजण आला, तो परसनायक दिसत नाही, तो का नाही आला? त्याची झोप झाली नाही का? बघा जरा, जाऊन ये त्याच्याकडे, आहे की नाही तो. तसं नागदेव नावाचे भक्त धावत गेले. आवाज दिला, ए परसनायक उठ, तुला स्वामी बोलवतायत तिकडे. तो एक शब्दही बोलला, कारण तो नव्हताच या घरात. तो नव्हताच. घरात माणूस असेल तर आवाज येईल ना पलीकडून. किती दार फोटोमध्ये माणूसच नाही, आवाज कुठून येईल? त्याने लांबून आवाज दिला, अरे परसनायक उठ, तुला स्वामी बोलवतायत. काहीच नाही, हालचाल नाही, शरीरात कुठलीच हालचाल नाही. आणखी 4 पावलं पुढे गेले ते नागदेव. परत आवाज दिला, हे परसनायक उठ, तुला ऐकून नाही आलं का स्वामी तुला बोलवतायत? कुठलाच आवाज आला. जवळ गेली. मग डोक्यावर हात ठेवून त्याला डोकं असं फजवलं, अरे उठ ना, तुला स्वामी बोलवतायत, तुला ऐकून नाही आलं का? कुठलाच शब्द नाही, डोळे उघडले नाही. मग पहिलं श्वास चालू आहे की नाही? श्वास बंद पडलेला. श्वास बंद पडलेला होता. नाडी तपासली, नाडी बंद पडली. अंग सर्व थंड होऊन गेली. अगदी झाडाचं खोड असतं ना, अगदी जड पडलेलं, तसं शरीर अगदी जड होऊन गेलं. त्या परसनायकाचं थरथरले, घाबरले. धावत आले स्वामींकडे, अगदी धावतच आले आणि हात जोडून उभे राहिले. म्हटले, स्वामी
परसनाईक आपल्याला सोडून निघून गेली. बस स्वामींना हेच ऐकायचं. आता वातावरण तयार झालं, मृत्यूचं वातावरण त्या जागेत तयार झालं. काही क्षणांपूर्वी वातावरण चांगलं होतं, मंगलमय होतं. आता मृत्यू शब्द ऐकल्याबरोबर वातावरण अप्रसन्न झालं, अमंगल झालं. सगळे घाबरले की परस्नाईक सोडून निघून गेले. मग स्वामी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतात, ते स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहतात. भयानक शांतता पसरली वातावरणामध्ये. कोणी काय बोलावं, कुणाशी बोलावं काहीच कळेना. मग स्वामींनी सुरुवात केली. पाहतो स्वामींनी त्यांच्यातला प्रपंच जागा केला. स्वामी म्हणतात, अरे रडा ना तुम्ही, रडत का नाही? माणूस गेल्यानंतर घरचे नाचतात, रडतात, तुम्ही रडत का नाही? हा परस्नाईक तुमचा कोणी नव्हतं का? मित्र असेल, संगाती असेल, सोबत राहिलेला असेल, रडा ना तुम्ही, रडत का नाही? असं म्हटल्याबरोबर सगळे मोठ्याने रडायला लागले. असे रडायला लागले की फार घनिष्ठ संबंध त्यांचे. असे रडायला लागले सगळीजण. पहा तुम्ही, रडण्याचे प्रकार असतात. माणूस गेल्यानंतर आज पहा तुम्ही, शहरामध्ये परिस्थिती इतके भयानक झालेली आहे की रडण्यासाठी सुद्धा माणसं बोलवल्या जातात. पंक्तीत जेवण्यासाठी का बोलवल्या जातात, मात्र माणूस गेल्यानंतर रडण्यासाठी सुद्धा सुविधा झालेली आहे. नाही तुम्हाला रडताय, रडण्यासाठी आयते माणसं बोलवा, आयते लोक रडण्यासाठी बोलवले जातात. स्वामींनी त्यांना रडायला लावलं, ते रडायला लागले, मोठमोठ्याने रडायला लागले. त्यांचा प्रपंच सगळा जागा केला स्वामी, त्यांच्याचा सगळा प्रपंच जागा केला. प्रपंचात काय काय होतं, काय काय होऊ शकतं, हे सगळं स्वामींनी दाखवलं. प्रपंच जागा केला स्वामींनी. मग सांगितलं की हा नाशवान कसा. पहा तुम्ही, अगोदर सांगितलं देवाने जग निर्माण केलं, नंतर सांगितलं हे कसं खराब आहे, हे कसं तुटकं आहे, कसं मुडकं आहे, नंतर सांगितलं. तसं स्वामींनी त्यांना रडायला लावलं, रडायला लागले सगळे. नंतर स्वामींना, अरे तर रडतच बसणार का तुम्ही? पुढची व्यवस्था करा ना, ते बांबू आणा, ते बांबूचं घर तयार करा. मी तुम्हाला बोललो ना अगोदर, सगळं तयार असतं, फक्त मरण्याचा गोष्टी आहे. बांबूचं घरही तयार झालं, आता सुजाळी बांधल्या गेल्या त्याला, बांबूचं घरही तयार झालं. आंघोळीसाठी पाणी ठेवण्यात आलं, पाणी तयार असतं. पहा तुम्ही, पाणी सुद्धा तयार असतं. पाणी तापवलं गेलं, त्या परस्नाईकाला उचललं, त्या जागेवर बाहेर आणून बसवलं, चौरंगावर बसवलं. आता आंघोळीची तयारी सुरू झाली. त्याला माहितीच नाही मला आंघोळ घालताय. तो मेलेला नव्हता, त्याला स्वामींनी फक्त स्थिती दिलेली होती. तो मेलेला नव्हता, फक्त आनंदात भरून गेला होता. त्याला माहितीच नाही आता माझं काय होते, बाहेर दिवाळ निघते, मला स्मशानात येऊन जाण्याची तयारी चाललेली. त्याला माहितीच नाही. आंघोळ घातली, आता चांगले कपडे घातले, त्याच्या तोंडात पान घातलं, पानाचा विडा घातला, त्याला डोक्याला गंध लावला, अक्षता लावली, त्या माड याच्यावरती बसवलं, त्या घरामध्ये तयार झालेल्या त्या माडामध्ये बसवलं. आता उचललं सगळ्यांनी, पुढे 4 मागे 4 उचललं. तरी त्याला माहिती नाही की आपल्याला स्मशानाकडे घेऊन झालेले. प्रेत यात्रा निघाली, आता स्मशानाच्या दिशेने निघाली. मध्ये 2 वेळा विसावा दिला, तरी त्याला माहिती नाही. स्मशानात प्रेत आणल्या गेलेलं होतं, सरण रचलेलं होतं सरण. त्या सरणावरती त्या प्रेताला ठेवलं, त्या परसनाईक नावाच्या भक्ताला ठेवलं. त्याला तिथे सुद्धा रडायला लागले सगळे. अरे परसनाईक, तू आम्हाला सोडून कसा गेलास? अरे तुझी झोळी कुणाकडे दिली? साधूची श्रीमंती काय असते? त्याची झोळी. तुझी झोळी कुणाकडे दिली? आजही होतं ना, मेल्यानंतर असंच तर रडतात. यमाची हाती बांधून आली ती भूषणी घेतली काढून. रडता रडता हातातल्या अंगठ्या काढून घेतल्या जातात, गळ्यातलं लॉकेट काढून घेतल्या जातं, कमरेची चावी काढून घेतल्या जाते. रडता यमाची हाती बांधून आली ती भूषणी घेतली काढून. त्याला विचारलं रडता रडता, अरे तुझी झोळी कुणाकडे दिली? तुझा दंड कुणाकडे दिला? हात ठेवण्याचा जो दंड असतो तो कुणाकडे दिला? रडता रडता विचारत होते. हा प्रपंच स्वामींनी दाखवला की असं होऊ शकतं प्रपंचामध्ये, की तुम्ही गेल्यानंतर रडणारे तुमच्यासाठी किती असतात, काय होऊ शकतं हे दाखवलं स्वामींनी. लाईव्ह ज्याला आपण म्हणतो की आजच्या काळात जे घडते ते सगळं दाखवलं. प्रपंचात काय घडू शकतं, काय होऊ शकतं, त्या परसनाईकाला दाखवायचं होतं स्वामींनी. आभूषणं काढल्या गेली, त्याची झोळी घेतली ताब्यामध्ये, त्याचा दंडू घेतला ताब्यामध्ये, सगळं घेतलं, त्याला सरणावरती टाकलं. आता अग्निडाग देण्याची तयारी सुरू झाली. त्याला अग्निडाग दिला, तरी त्याला माहिती नाही आता आपण मरणार आहे. आता झाडाखाली सगळी जण बसली. अग्निडाग दिला, अग्नी पेटला, आणि आता सगळे झाडाखाली बसले, रडत होते सगळे. आता स्वामींना जे सांगायचं होतं ते सांगण्यासाठी जे सगळं स्वामींनी तयार केलं वातावरण, आता स्वामी सांगायला लागले की अरे रडू नका. हा जो दिसणारा प्रपंच आहे ना, हा कसा आहे? नाशवान. हा नासणारा आहे कधीतरी. हा प्रपंच नासका आहे, याला कुणीच ताब्यात घेऊ शकणार नाही. असं याच्यावर मालकी कुणालाच मिळवता आली.
आज मी प्रपंचावर मालकी कुणालाच मिळवता आली, आपल्या शरीरावर तरी मालकी मिळवता आली का आपल्याला? आपण आयुष्य म्हणतो माझं शरीर, कुणाला मालकी घेता आली त्या शरीरावर? जर मालकी घेता आली असते ना या शरीरावर, केस पांढरा होण्याच्या अगोदर त्याने आपल्याला विचारलं असतं, उद्या तुझ्या भोवईवरती मला यायचंय, येऊ की नको येऊ? विचारलं असतं की नाही? डोक्यावरती येणारा पांढरा केस विचारून आलं असतं की अरे उद्या मला तुझ्या डोक्यावर येऊन बसायचंय, येऊ की नको येऊ? जर मालकी असती आपली या शरीरावर, दात पडण्याच्या अगोदर त्यांनी विचारलं असतं अरे उद्या पडायचंय मला, पडू की नको पडू? कान बहिरा होण्याच्या अगोदर विचारलं असतं कानाने अरे उद्या मी बहिरा होणार आहे, होऊ की नको होऊ? डोळा आंधळा होणारच, विचारलं असतं डोळ्याने अरे उद्या मला मोतीबिंदू होणार आहे, होऊ की नको होऊ? ऑपरेशन होऊ द्यायचं की नाही होऊन द्यायचं? जर आपली मालकी असती ना, या सगळ्या गोष्टी विचारून झाल्या असतात. मात्र विचारतं का कुणी आपल्याला? कुणीतरी विचारतं का आपल्याला? मोठ्या जिल्ह्याचा मालक जरी असलं ना, जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जरी असलं ना, त्याला भेटायला जर जायचं म्हटलं ना, 1 महिना अगोदर आपल्याला परवानगी घ्यावी लागते की साहेब तुम्हाला भेटायला यायचं, येऊ की नको येऊ? त्यांनी जर परवानगी दिली तर मध्ये आपण जातो. मात्र त्या जिल्हाधिकारी नावाचा जो साहेब असतो त्याला कुठली परवानगी न घेता जो केस पांढरा होऊन जातो, आहे की नाही त्याच्यापेक्षा मोठा? काळ त्याच्यापेक्षाही मोठा आहे. काळाची सत्ता सगळ्यांपेक्षा मोठी आहे, काळाची सत्ता सगळ्यांपेक्षा मोठी असते. हे स्वामींनी इथे दाखवलं आपल्या भक्तांना की जो काळ असतो, काळाची सत्ता ही सगळ्यांपेक्षा मोठी असते. ती कुणावरही चालू शकते ती सत्ता, त्याच्यासाठी गडबंधन नाही. आता रडत होते सगळे. स्वामी सांगत होते हा प्रपंच असा आहे, कुठकं भांडा आहे कधी कुठेही सांगता येते. आहे की माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंदे मोर, माटी कहे कुम्हार से तू क्यों रोंदे मोर, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तो कबीरा, मैं रोंदूंगी तो. माती असते ना, माती, कुंभार आपल्या पायाखाली त्या मातीला तुरत असतो, मातीचं पाणी करतो, तिला अगदी लोण्यासाठी गुळगुळीत करतो. ती माती कुंभाराला सांगते हे कुंभारा मी माती आहे, तू तुडवतोय. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या तू मेल्यानंतर तुझ्या शरीराची जेव्हा माती होईल, लोक तुला काढतील, तुला फुटतील, तेव्हा मी माझ्या पायाखाली तुला होते की नाही? माती शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगा. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे स्मशान वाटी. शेवटचं बोट कुणीकडे केलं संतांनी? बंगल्याकडे बोट केलं नाही 50 लाखाच्या 1 कोटीच्या, बँकेतल्या बॅलन्सकडे बोट केलं नाही. बोट कुणीकडे केलं? अंती जाणे स्मशान वाटी. आपली जी शेवटची जागा आहे ना, ही कोणती आहे? स्मशानभूमी. 3.5 हाताचा खड्डा म्हणजे या शरीराची शेवटची जागा असते थांबण्याची. मात्र आपल्याला ती कळते का कधी? जिवंतपणे ती जागा कधी दिसली का तुम्हाला की आपली जागा कुठे आहे? इकडे जागेवरून भांडणं होतात, भावाभावाची जागेच्या उतार्यावरून भांडणं होतात, मात्र शेवटची जागा तिथे आहे हे जर कळालं ना तर भांडणच होणार आहे की नाही? हे स्वामींनी सांगितलं तिथे झाडाखाली नसतो. भक्तांना सांगितलं अरे हा प्रपंच आहे, हा अनित्य आहे, रडू नका तुम्ही. तितकं झालं काय माहिती आहे? आग वाढली, खूप वाढली आणि चटका बसला त्याच्या अंगाला. त्या परस नाईक नावाच्या झोपट्याच्या अंगाला चटका बसला. तो काय मेलेला नव्हता, तो जिवंतच होता. चटका बसल्याबरोबर त्याची एकदम झोप उडाल्यासारखं जागा झाला, झोपेतून जागा झाल्यासारखं एकदम जागा झाला. त्याने डोळे उघडले, पाहिलं मोकळा आकाश दिसत होतं, मोकळा आकाश दिसत. तो विचार करायला लागला अरे मी झोपलो मंदिरात होतो आणि मी इथे कुठे आलो? मोकळ्या आकाशाखाली कुठून आलो मी? त्याला कळालंच नाही आपण होतो कुठे आणि आलो कुठे. आपल्याला कुठे कळतं? आपण रात्री झोपलेलो बंगल्यामध्ये असतो, गादीवर झोपलेले असतो. आपल्याला कुठं माहित असतं की उद्याची सकाळ आपली स्मशानात होणार आहे? माहिती असतं का? झोपेतच निघून जातात काही लोक. गादीत झोपलेला असतो, झोपेत निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गादी नसते, जमीन असते, खड्डा असतो. आपल्याला कुठे कळत असतं? किसी दिन देख लेना कि तुझको ऐसी नींद आएगी, तू सोया फिर न जागेगा, तुझे दुनिया जगाएगी. एक दिवस अशी झोप
आपल्याला लागते की त्या झोपेतून आपल्याला कोणीच जागा करू शकत नाही. त्या झोपेला मृत्यू असतो. ही झोप त्याला लागली होती या परस्मायतेला मंदिरामध्ये. नंतर डोळे उघडून पाहिलं तर स्मशानात होतं. ही जीवनाची सत्यता. कोणी बंगल्यात बसलेला असेल, मेल्यानंतर स्मशानात असतो. कोणी पैशावाला असेल, मेल्यानंतर स्मशानात असतो. तिथे कोणी बंगल्यावाला नसतो, कोणी पैशावाला नसतो. पहा तुम्ही गेल्यानंतर आपण पत्रिकेत नाव काय टाकतो? काय नाव टाकतो? लग्न जर जुळवायचं असेल ना एखाद्या मुलाचं, मुलीचं, त्याच्या डिग्र्या लावलेल्या असतात अगोदर. डॉक्टर असेल तर डॉक्टर, वकील असेल तर वकील, प्राध्यापक, त्याच्या डिग्र्या लावलेल्या असतात विवाह पत्रिकेमध्ये. मात्र मृत्यूच्या पत्रिकेत कुठली डिग्री असते का? काहीच नाही. स्वर्गवासी, कैलासवासी, कैवल्यवासी ही शेवटची डिग्री असते. ही प्रत्येकाच्या नावापुढे ना. मग जिवंतपणे आपण जगतो कसं हे स्वामींना सांगायचं की सावध होऊन जगलो पाहिजे. त्या स्मशानात भक्तांना घेऊन जाण्याची गरज एवढीच होती स्वामींना की स्मशानात गेल्यानंतर पहा तुम्ही स्मशानात जाताना जेव्हा तेव्हा तुम्हाला कळतं की अरे या जगात आपलं काहीच कळतं की नाही. की स्मशानात जाऊन पण तुम्हाला कळत नाही असं होतं का कधी? स्मशानात गेल्यानंतर कळतं अरे काही खरं नाही जगाचं, शरीराचं काही खरं नाही, माणसाचं काही खरं नाही, कधी मरण. तिथे आपण जागे होतो. म्हणून स्वामी त्या जागेवर आपल्याला घेऊन जातात की जिथे माणसाला जाग येऊ शकते. स्मशानात जाऊन जाग येते माणसाला की मरायचा एक दिवस. जगलो कसं पाहिजे, आपण कसं जगलो पाहिजे, आत्मकल्याणासाठी जगलो पाहिजे. तसं जगतो का? म्हणून मृत्यूचं जे भय आहे, मृत्यूची जी भीती आहे ती आपल्या डोक्यातून जात नाही. कारण जी तयारी करावी लागते मरण्याच्या अगोदर, ती तयारी केल्याशिवाय मृत्यूचं भय आपल्या डोक्यातून जाऊ शकत नाही. आणि ते भय जावं, आपल्या डोक्यातून निघून जावं मृत्यूचं भय, यासाठी आपल्या जीवनाचा थोडा थोडा वेळ का असेल, थोडा थोडा वेळ आपण देवासाठी दिला पाहिजे, आपण परमार्थासाठी दिला पाहिजे, संत दर्शनासाठी दिला पाहिजे. हा जमा जमा थोडा थोडा जो वेळ असतो ना, थोडा थोडा वेळ हा मृत्यूच्या वेळेला तुमच्या सोबत उभा असतो. मृत्यूच्या वेळेला सोबत कोण असतं आपल्याला? न बंगला सोबत असतो, न गाडी सोबत असते, न जमीन सोबत असते, न उतारा सोबत असतो घराचा. मृत्यूच्या वेळेला सोबत कोण उभं असतं तुमच्या? कुणीच नसतं. पहा तुम्ही मरताना गेलेला माणूस घाबरतो का? त्याला माहिती असतं की आता इथून पुढचा प्रवास एकट्याला करायचा, एकट्याला करायचा. मग सोबत कोण असतं तुमच्या? जो परमार्थ तुम्ही करता ना जिवंतपणे, जे देवाचं नामचिंतन केलेलं असतं, जे संत दर्शन घेतलेलं असतं, जे भजन अन्नदान केलेलं असतं, ते तुमच्या डोक्यात तुमच्या सोबत उभं असतं. घाबरू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. ते समाधान तुम्हाला मरू देत नाही. ते समाधान कमवावं लागतं. पैसा कमवल्याने ते समाधान मिळेलच असं नाही. बंगला बांधल्यानंतर हे समाधान मिळेलच असं नाही. समाधान केव्हा मिळतं? मरण्याचं समाधान असतं. पहा तुम्ही, मरताना प्रत्येक माणूस समाधानाने मरतो असं नाही. प्रत्येक माणूस समाधानाने नाही मरत. संत जे असतात ते समाधानाने मरतात. संत समाधानाने का मरतात? कारण मरण्याच्या अगोदर जे करायला पाहिजे ते त्यांनी केलेली असते ती तयारी. देवाचं नामचिंतनाची जी जमली ना तर त्याचं मरणच सुंदर होऊन जातं. संतांचं मरण एक सुंदर होऊन जातं. म्हणून त्यांच्या मरण्याला सोहळा म्हटले. आपले मरण पाहिले मी डोळा, तो सुख सोहळा अनुभव, त्याला सोहळा म्हणतो. आपल्या मरण्याला आपण सोहळा म्हणतो का कधी? आपण तो मरण्याकडे वाईट दृष्टीने पाहतो की काहीतरी वाईट घडलेलं आहे, त्याला सोहळा म्हणत नाही. संतांनी सोहळा म्हणतो. आणि असा सोहळा प्रत्येकाला करता येऊ शकतो. मृत्यूचा सोहळा करण्याची तयारी आपल्या भगवद्गीतेमध्ये, लीळाचरित्रामध्ये मृत्यूची तयारी आहे कशी केली पाहिजे. भगवद्गीता सांगते अंतकाले चमावेव स्मरण मुक्त्वा कलेव. ही मृत्यूची किती मोठी तयारी आहे. इथे सगळं शिकवलं जातं. तुम्ही ज्या जागेत जन्माला आलेले आहात महाराष्ट्राच्या मातीमध्ये, इथे संत होऊन गेले, इथे ग्रंथ आहे, हे सगळे आपल्याला सांगतात की मृत्यूची तयारी कशी करायची. इथे जगणंही शिकवलं जातं, इथे मरणंही शिकवलं जातं. दोन्ही गोष्टी शिकवल्या जातात. आहे की नाही? तुम्ही बाहेरच्या जगात डोकावून पहा, तुम्ही अमेरिका इकडे डोकावून पहा, थोडं बाहेरच्या जगात फक्त जगणं आहे, फक्त जगणं. मरावं कसं होणारच नाही, कसं मरावं होणारच नाही. मात्र भारत देश एक असा आहे, आपली महाराष्ट्राची माती एक अशी आहे की इथे मरावं कसं हे सुद्धा शिकवलं जातं. इथे 16 संस्कार आहेत. लग्न कसं करावं हे शिकवलं जातं. मूल जन्माला आल्यानंतर काय करावं हे सुद्धा शिकवलं जातं. सगळे संस्कार इथे आहेत. तसं मृत्यूचा सुद्धा संस्कार इथे आहे. ते मरण कसं असतं, हे मरण भल्या भल्याला नाही जमलं.
सत्ताधीश होऊन गेला राजा सिकंदर नावाचा, त्यालाही मरण जमलं नाही, तोही घाबरला. मृत्यूपुढे सगळे घाबरतात, तो राजा सिकंदर सुद्धा घाबरला. त्याला पैशाचा आधार वाटत होता की माझ्याकडे सत्ता खूप आहे, संपत्ती खूप आहे. हा राजा सिकंदर जेव्हा आला ना, महाराष्ट्राच्या मातीत आला. हा तुम्ही इथली माती इतकी सुंदर आहे, ती माणसाला सुरक्षित होते. इथे एक संत बसलेले होते या मातीमध्ये. तो राजस्थान या प्रदेशात आला राजा सिकंदर. त्याला कळालं की कुणीतरी संत बसलेला आहे आणि ते श्रीमंत आहे. संतांकडे कुठली श्रीमंती असते? किंवा पैशाची अजिबात नाही, किंवा गाडी बंगल्याची अजिबात नाही. संतांकडे देवाची श्रीमंती असते की ज्याच्या अंतःकरणात देव बसलेला असतो, तो खरा संत समाधानी असतो. त्यांच्याकडे समाधानाची श्रीमंती होती त्या संतांकडे. त्या सिकंदराला कुणीतरी सांगितलं इथे जवळ एक संत आहे, त्यांच्याकडे श्रीमंती आहे. आणि सिकंदराला श्रीमंती पाहिजे. त्यांनी मेलेली माणसं सुद्धा काढली जमिनीतून, त्यांच्या तोंडामध्ये सोन्याची शिक्के होते. पहा तुम्ही, जुन्या काळात मरताना माणसाच्या तोंडात सोन्याचा शिक्का घातला जायचा. इतकं सोनं होतं आपल्या भारतामध्ये पहिलं. आज राहिलं का? मेलेल्या माणसाच्या तोंडात सोन्याचा शिक्का टाकला जायचा. ते सिकंदराला माहिती होतं, त्याने सगळे माणसं बाहेर काढले मेलेले, तोंडातले शिक्के काढून घेतले. इतका तो गरीब झाला, इतका गरीब. मग त्याला श्रीमंती पाहिजे होती, पैशाची श्रीमंती. त्याला कळालं हे साधू श्रीमंत आहे, हे संत श्रीमंत आहे, त्यांच्याकडे गेलो पाहिजे, त्यांची श्रीमंती घेतली पाहिजे काढून. त्याने शिपायाला पाठवलं, प्रधानाला पाठवलं. प्रधान आला, म्हटला संत श्री प्रणाम, राजा सिकंदर तुमच्या भेटी करता आलेले आहे. त्या संतांनी डोळे उघडून पाहिलं आणि विचारलं कोण राजा सिकंदर? मी ओळखत नाही. त्या प्रधानाला मोठं आश्चर्य वाटलं की राजा सिकंदराला ओळखत नाही असं कुणी भारतात नाही. आणि हे संत धडधडीत उत्तर देतात की मी ओळखत नाही. राजापर्यंत निरोप गेला, सिकंदर आला तर संतांपुढे येऊन उभा राहिला, हातात नग्न तलवार, नग्न तलवार. चेहरा असा भयभीत होता राजा सिकंदराचा, भयानक चेहरा. समोर उभा राहिला त्या साधूंच्या आणि विचारलं तुम्ही मला ओळखलं नाही? ते संत म्हणजे तुला ओळखण्याचं काय कारण, कोण आहेस? तो म्हणला मी सिकंदर महान, जगज्जेता सिकंदर आहे मी, आणि राज्य जिंकत इथे आलेला आहे, तुम्ही मला ओळखलं नाही? संत म्हटले कोण आहेस, तुला ओळखून करायचं काय? जा बाजूला होत, सकाळची वेळ सरक बाजूला. अपमान झाल्यासारखं वाटलं सिकंदराला की मला बाजूला करणारा हा संत हा मला ओळखत नाही. तो त्या संतांना म्हटलं एक तर तुमचं मरण जवळ आलेलं आहे किंवा तुम्ही मला ओळखलेलं. संत म्हटले मरण तर माझं केव्हाच होऊन गेलेलं आहे, मी केव्हाचाच मेलेलो आहे, तू मृत्यूची भीती मला दाखवू नकोस, तू सांग कोण आहेस? सिकंदर म्हटलं परत की मी सिकंदर महान मोठा सम्राट आहे. आता हसले ते संत. ते म्हणजे सम्राट तुझ्यामध्ये तर मला भिकारी माणूस दिसतोय, पुढे सम्राट दिसत नाही मला तुझ्यामध्ये, भिकारी दिसतोस. आता मात्र पायाखालची जमीन सरकली सिकंदराची. तो म्हटलं मी आणि भिकारी? त्याने सांगितलं माझे राज्य वैभव हे सगळं भरलेलं आहे खजान्याने, राज्य भरलेलं आहे खजान्याने, आणि तुम्ही मला भिकारी म्हणता. त्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य वाटलं राजा सिकंदराला, बोलण्यात काहीतरी तथ्य वाटलं संताच्या. तो म्हणलं मी कसा काय भिकारी आहे, तुम्ही सांगा मला, मी भिकारी कोणत्या गोष्टी? पैशाने भिकारी आहे की राज्याने भिकारी आहे की जमिनीने भिकारी आहे, कशाने भिकारी सांगा मला. आता संतांनी सांगितलं राजन हे सिकंदर मला सांग, तू वाळवंटामध्ये फिरतोय, वाळवंटामध्ये कुठे? वाळवंटामध्ये. दुपारची वेळ झालेली आहे, तुला तहान लागलेली आहे. अशा वेळेला आता तुला पाण्याशिवाय काही दिसत नाही, तोंडात पाणी जावं पटकन, नरड्याच्या खाली पाणी उतरावं अशी तुझी परिस्थिती झालेली आहे. त्यावेळेला तुला सगळ्यात जवळचं काय वाटेल? तो म्हणत पाणी. त्याने उत्तर दिलं पाणी सगळ्यात जवळचं. मला सांग अशा वाळवंटामध्ये कोणीतरी तुझ्यासमोर ग्लास धरला पाण्याने भरलेला, तुला तहानही लागलेली आहे, मात्र त्याने एक अट मांडली तुझ्या पुढे, एक पर्याय मांडला की सिकंदर मी तुला पाणी देतो पिण्यासाठी, मात्र तुझं अर्ध राज्य तू मला देशील का? अर्ध राज्य एका पाण्याच्या ग्लासासाठी तू अर्ध राज्य देशील का? सिकंदराने चटकन उत्तर दिलं हो. गाणी दिलं मला जगायचं, मी जगलो तर राज्य आहे ना, मी अर्ध राज्य देऊन टाकेल पाण्यासाठी. संत देवळ्यावर थांबलेले ते म्हणजे सिकंदर मला सांग, जर अर्ध राज्य देऊनही त्याने तुला पाणी पाजगणे, तो म्हटलं की मला तुझं पूर्ण राज्य पाहिजे, धन वैभव सहित सर्व राज्य पाहिजे, मग मी तुला पाणी देऊ शकतो, मग काय करशील? सिकंदर म्हटलं त्यात काही मी सगळं राज्य देऊन टाकेल पाणी पिण्यासाठी, राज्य वैभव जमीन जुमला सगळं देऊन टाकेल, मात्र पाणी पिली जगेल.
आता संत म्हटले, तुला माहिती आहे सिकंदर, तू स्वतःला जगज्जेता म्हणतो, सम्राट म्हणतो, अनेक राज्य जिंकून आलेला म्हणतो. तू जमा केलेला पैसा, सत्ता, संपत्ती याची किंमत तुला माहिती किती आहे? किती किंमत आहे माहिती तुला? 1 ग्लास पाणी. किती? फक्त 1 ग्लास पाणी. तुझी सत्ता गमावलेली आहे, संपत्ती याची किंमत फक्त 1 ग्लास पाणी आहे. कारण मृत्यूच्या पेक्षा तू मोठा नाही झाला, मृत्यू भयापेक्षा तुला मोठं होता आलं नाही. तुझा सगळा जीव जगण्यामध्ये आला, म्हणून तू पाण्याची किंमत एवढे सगळे देऊन टाकली, एवढं मोठं राज्य देऊन टाकलं. होता आलं का कुणाला? मृत्यूपेक्षा कुणालाच मोठं होता आलं नाही या जगामध्ये. मृत्यू भयापेक्षा सुद्धा कुणाला मोठं होता आलं नाही या जगात. आणि मग मृत्यूचं भय जे असतं ना, मृत्यूचं भय हे विकत घेता येते. बाजारात तुम्हाला सगळ्या गोष्टी विकत मिळतील. डोकं दुखलं गोळी विकत मिळेल, कंबर दुखायला गोळी विकत मिळेल, भाजीपाला विकत मिळेल पाहिजे तसा, साखरेची गोणी विकत मिळेल पाहिजे तशी. मात्र मृत्यूचं भय, मृत्यूची भीती विकत घेता येते का कुणाला? आली का विकत घेता कुणाला? मृत्यूचं भय विकत घेण्याची कुठलीच इथे व्यवस्था नाही आपल्या जगामध्ये. सगळ्या गोष्टी विकत घेता येऊ शकतात, मात्र मृत्यू विकत घेता येतो. मृत्यू कमवावा, तो कमवल्यानेच प्राप्त होतो. मग कोणी का असेल, तो सत्ताधीश जरी असेल तरी त्याला मृत्यू कमवावा, विकत घेता येत नाही. विकत घेण्याची तयारी नाही मृत्यूला. पहा तुम्ही महाभारताचं युद्ध झाल्यानंतर मृत्यू हा राजा परीक्षिताला सुद्धा चुकला नाही. पहा तुम्ही भागवत कथा तुम्ही ऐकली असेल अनेक वेळेला, टीव्ही सिरियल टीव्हीमध्ये पाहिली असेल, ग्रंथात तुम्ही राजा परीक्षित सुद्धा नाव ऐकलं असेल, वाचलं असेल चरित्र. या राजा परीक्षिताला सुद्धा मृत्यू येणार होता. त्याच्याकडे संपत्ती भरपूर होती, राज्य अफाट होते, मात्र त्याला मृत्यू विकत घेता आला. पहा तुम्ही, या राजा परीक्षिताला जेव्हा कळाले ना, राजा परीक्षिताला की आपल्याला 7 दिवसात मरण येईल, किती? फक्त 7 दिवसात आपल्याला मरण येणार आहे. एका ऋषी पुत्राने त्याला शाप दिला होता. त्याने ऋषीच्या गळ्यात मेलेलं सर्प टाकल्यानंतर त्या ऋषीचा अपमान झाल्यामुळे त्या ऋषीच्या पुत्राने राजाला शाप दिला, हे राजन, माझ्या पित्याच्या गळ्यातून मेलेला सर्प टाकून त्यांचा अपमान केलास, मी तुला शाप देतो, मी इथून पुढे 7 दिवसांमध्ये तुला तक्षक सर्प दंश करेल आणि तुझा मृत्यू होऊन जाईल. राजाला निरोप कळाला की मला 7 दिवसात मरायचं आहे. राजाने तयारी पाहत असली, मृत्यूची तयारी राजा परीक्षिताने आपल्याला शिकवली की जो पांडवांचा वंशज आहे, भगवान श्रीकृष्णांचा जो नातलग आहे, त्याला सुद्धा मृत्यूची तयारी करावी लागली. या जगामध्ये त्याला सुद्धा मृत्यूची तयारी करावी लागली. त्याने अगोदर पत्नीला आवाज दिला, मुलाला आवाज दिला, पत्नी धावत आली. ती म्हटली, काय झालं महाराज, झालं काय? तुम्ही इतके का घाबरलेले दिसतात? तसा तो राजा परीक्षित आपल्या पत्नीला म्हणतात, तुला माहिती आहे या जगामध्ये कुणालाच माहिती नाही की मरण कधी येणार. मी भाग्यवान आहे की मला कळालं माझं मरण कधी आहे. आपल्यापैकी कोणी सांगू शकतं का की आपलं मरण कधी आहे? बसलेल्यापैकी कोणी म्हणू शकतं का ठामपणे की अमका महिना, अमका वर्ष, अमकी तारीख, अमका वार, अमकी वेळ माझी ठरलेली? कोणी म्हणू शकतं? कुणालाच माहिती नाही की मरण कधी आहे. महिना कोणता असेल माहिती नाही, वर्ष कोणता असेल माहिती नाही, तारीख कोणती असेल माहिती नाही, वेळ कोणती असेल माहिती नाही, दुपार असेल की संध्याकाळ असेल की रात्र असेल, काहीच माहिती नाही कुणाला. वार कोणता असेल, सोमवार असेल की रविवार असेल, कुणालाच माहिती. राजा परीक्षितीला माहिती झालं की 7 दिवसात मरायचं आहे. तो पत्नीला सांगतो की मला माहिती झालं, मी भाग्यवान आहे की माझं मरण 7 दिवसात नंतर आहे. तुला सांगू, राजा परीक्षित आपल्या पत्नीला म्हणतो, तुला सांगतो मी गोष्ट महत्वाची सांगतो की 7 दिवसांच्या मध्ये मला कोणीच मारू शकत नाही, कोणीच मारू शकत नाही, ना सर्प मारू शकत, ना मुंगी, ना हत्ती, ना कुणी. 7 दिवसात मला कोणीच मारू शकत नाही. मात्र 7 दिवसाच्या नंतर एक क्षण जरी झाला तर मला कोणी वाचवू शकत नाही. पहा तुम्ही, राजा परीक्षित 7 दिवसाच्या नंतर मला वाचवू कोणी शकत नाही आणि 7 दिवसाच्या मध्ये मला मारू कोणी शकत नाही. माणसाचं आयुष्य ठरलेलं असतं. पहा तुम्ही, कुणाचं 50 असेल ना तर 50च्या आत त्याला मरणच येऊ शकत नाही. ऍक्सिडेंट होऊ द्या, काही होऊ द्या, कुठूनही पडू द्या, जर त्याचा 50 वर्षाचं ठरलेलं असेल ना त्याच्या आत त्याला कोणीच मारू शकत नाही. आणि 50 वर्षानंतर मरायचं असेल ना त्याला कोणी वाचवू शकत. साधारण मुंगी चावण्याचं निमित्त होतं, माणूस मरतो. असंच तर राजा परीक्षितीचं झालं. राज्य मुलाला देऊन टाकले, पत्नीलाही समजावून सांगितलं
आणि राजा परीक्षिताने मृत्यूची तयारी करण्यासाठी आपलं राज्य सोडून दिलं आणि येऊन कुठे बसला? गंगा नदीच्या त्या पवित्र काठावरती राजा परीक्षित येऊन बसला. तिथे संत जमा झाले, अनेक संत जमा झाले, अनेक संत जमा झाले. आणि त्या जमा झालेल्या संतांमध्ये एक शुकमुनी नावाचे महान संत होते. शुकमुनी नावाचे वयाने लहान होते, मात्र त्यांचा अनुभव मोठा होता. त्यांच्यापुढे राजा हात जोडून बसला. हा राजा परीक्षित पहा, त्याने प्रश्न केला की ज्याला मरायचं आहे, ज्याचं मरण ठरलेलं आहे, त्याने काय केलं पाहिजे? हा प्रश्न जो आहे ना, हा सगळ्यात मोठा प्रश्न, जगातला सगळ्यात मोठा प्रश्न. तुम्हाला प्रश्न पडतो, आपल्याला जीवन जगत असताना अनेक प्रश्न पडतात की मी असा कधी होईल, मी तसा कधी होईल, माझं असं झालं पाहिजे, माझं तसं झालं पाहिजे. मात्र मरण माझं कसं असलं पाहिजे हा प्रश्न कधी पडतो का तुम्हाला? की आपलं मरण कसं असलं पाहिजे हे ठरवता येतं माणसाला. आपण सगळ्या गोष्टी ठरवतो की नाही? माझ्याकडे पैसा किती असलं पाहिजे ठरवता तुम्ही. माझी ओळख कुणापर्यंत असली पाहिजे? सरपंचापर्यंत असली पाहिजे की आमदारापर्यंत असली पाहिजे की खासदारापर्यंत की प्रधानमंत्र्यापर्यंत? माझी ओळख कुणापर्यंत असली पाहिजे ठरवतो माणूस. सगळ्या गोष्टी ठरवतो आपण. मग मरण कसं असलं पाहिजे माझं हे का ठरवत नाही? आपलं मरण कसं असलं पाहिजे हे सुद्धा ठरवता येतं माणसाला. हेही ठरवता येतं. राजा परीक्षिताने ठरवलं की माझं मरण कसं असलं पाहिजे. म्हणून त्याने प्रश्न केला. प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी केला की ज्याला मरण येणार आहे त्याने काय केलं पाहिजे. तो प्रश्न ऐकल्याबरोबर इतका आनंद झाला त्या ऋषींना, सर्व ऋषींना आनंद झाला. आणि त्यांनी राजा परीक्षितला ती देवाची कथा ऐकवली 7 दिवस. कथा ऐकून राजाला कळालं की अरे मृत्यूची खरी तयारी तर इथे आहे. संतांच्या सहवासामध्ये, देवाच्या नामचिंतनामध्ये, देवाच्या नामस्मरणामध्ये मृत्यूची खरी तयारी असते. मृत्यू कळतो इथे बसल्यानंतर कळतो तुम्हाला. प्रपंचात मृत्यू कळतही नाही, दिसतही नाही. येतो का कधी अनुभवायला प्रपंचात मृत्यू तुम्हाला? तुम्ही जेवण करत असता कधी मृत्यूचा अनुभव येतो का तुम्हाला? एक घास पोटात गेलेला असतो, एक आपण चावत असतो, एक मोडण्याच्या तयारीत असतो. कुठला मृत्यूचा अनुभव असतो का तेव्हा? आपण ताटाचे झालेले असतो, पुरणपोळीचे झालेले असतो, त्या क्षणाला अटॅक येतो. हातातला घास हातात, पोटातला पोटात, तोंडातला तोंडात राहतो. कुठला अनुभव आहे प्रपंचात आपल्याला? मृत्यूचा अनुभव नाही. मृत्यू दिसतही नाही प्रपंचामध्ये. तुम्ही झोपताना तयारी करून झोपता की उद्या ही कामं करायची, ती कामं करायची. सगळी कामं तुम्ही लिहून ठेवता डोक्यामध्ये आपल्या की ही कामं करायची, त्याला भेटायचं, याला भेटायचं, या लग्नाला जायचं, त्या वाढदिवसाला जायचं, इकडे जायचं. सगळी तयारी करून झोपता. मात्र झोपेतून जागं करण्याची जबाबदारी घेतली का तुम्ही? तुम्हाला झोपेतून जागं करण्याची जबाबदारी सूर्यप्रकाशाने घेतलेली नाही, दारात बांधलेल्या कुत्र्याने घेतलेली नाही. तुम्हाला झोप करण्याची, रोज येणारा दूधवाल्याने घेतलेली नाही जबाबदारी तुम्हाला झोपेतून जागा करण्याची. झोपेतून जागा करण्याची जबाबदारी तुमची देवाने घेतलेली आहे. मग त्याचं नामस्मरण आपण का करू नये? त्याचं चिंतन आपण का करू नये? जर तुम्हाला झोपेतून रोज जागा तो करतो आणि तुम्ही म्हणता की मी सूर्यप्रकाशात बसतो, सूर्यप्रकाश तुम्हाला जागा करत नाही. तुम्हाला सूर्यप्रकाश जागा नाही करत. सूर्यप्रकाश ज्याने निर्माण केला तो तुम्हाला जागा करतो, तो तुम्हाला जागा करतो झोपेतून. म्हणून हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. मृत्यूचा अनुभव हा परमार्थाशिवाय येत नाही. आणि त्या राजा परीक्षितीला मृत्यूचा अनुभव आला त्या संतांच्या सहवासात बसून. 7 दिवस पूर्ण झाले आणि 7 दिवसानंतर त्याला विचारलं, त्या संतांनी विचारलं, त्याची परीक्षा घेतली. हे राजा, तुला आता मरण्याची भीती वाटते का रे? तुला असं वाटतं का आता मेलवलं पाहिजे? त्यावेळेला राजा परीक्षितीने खडखडीत उत्तर दिलं, अगदी कडकडीत शब्दात उत्तर दिलं, आत्मविश्वासाने उत्तर दिलं की मरण, कुठलं मरण आणि कोणतं मरण? मरण्याची भीती माझी तेव्हाच निघून गेली. आता मी मरण्यासाठी तयार आहे. कुठल्याही क्षणी जरी मरण आलं, मृत्यू आला, तरी मी मरण्यासाठी तयार आहे. ही तयारी केली कशाने राजा परीक्षिताने? बंगल्यात बसून केली नाही, राज्य वैभवात बसून केली नाही, संतांच्या सहवासात बसून देवाचं नामचिंतन करून राजा परीक्षित ही तयारी करू शकतो. तर मग आपण का नाही करू शकत? आपणही मृत्यूची तयारी करू शकतो आणि मरण येण्याच्या अगोदर मृत्यूला आवाज देऊ शकतो की मी मरण्यासाठी तयार आहे. मरण्यासाठी तयार व्हायला जास्त काही करावं लागत नाही, खूप काही करावं लागत नाही. फक्त रोज तुमचं जे मन आहे ना, प्रपंचात तुम्ही जे गुंतवत चाललेलं आहात, रोज त्याला उसवत चला. रोज थोडं थोडं मनाला उसवत चला. मन उसवत चला, शरीरातून उसवून टाका मनाला. शरीर आपलं नाही, सांगत राहा मनाला हे शरीर तुझं नाही, त्याला उसवून टाका.
त्याला धनातून उचलून टाका की धन आपल्याने उचलून टाका. सांबार असताना चप्पल तुटल्यानंतर आपण काय करतो, तिकडून टाके मारून घेतो, चप्पल परत पायात घालतो आणि चालायचं असतं आपल्याला, म्हणून ती चप्पल शिवून घेतो आपण. ही प्रपंच नावाची जी चप्पल आहे ही तुम्हाला चालण्यासाठी नाही, थांबण्यासाठी दिली आहे. कुठेतरी थांबायचं आहे, जन्म आणि मरण कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी तुमच्या पायात ही प्रपंच नावाची चप्पल दिली. मात्र आपण करतो काय, त्याला टाचे मारून 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 परत या जगात जन्माला येतो, परत परत जन्माला येतो. भगवंत सांगतात, अरे कायमचं उचलून टाका, शरीराला उचलून टाक, हे आपलं धनातून मनाला उचलून टाका. हे मनाने टाके मारले, आपण याला जोडून टाकला, आपलं आपलं म्हणून जोडून टाकलं. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, आला काळ जवळी रासावया. संतांनी मनाला सांगितलं, हे मना इतका गुंतत जाऊ नकोस, इतका गुंफटू नकोस. काळ जास्त लांब नाही, काळ जवळच उभा आहे, कधी उडी मारेल आणि तुला घेऊन जाईल सांगता येईल. आणि म्हणून आपण सावध असतो पाहिजे. प्रपंचामध्ये तुम्ही नेहमी सावध असले पाहिजे. आपण बेसावधपणे जीवन जगत असतो, बेसावधपणे की आपल्याला मरण कधी येणारच नाही असं आपण जीवन जगत असतो. म्हणून मरण ठरलेलं आहे असं समजून तुम्ही रोज थोडं थोडं मरा. तुम्हाला रोज थोडं थोडं मरता आलं पाहिजे. कसं, तुम्ही जेव्हा देवाचं भजन करताना मरून जा, आपलं काहीच नाही असं समजून जा, असं समजून तुम्ही भजन करा. एक गंमत सांगतो तुम्हाला. एक नवरा आपल्या पत्नीला म्हटलं, का गं मरण म्हणजे काय असतं, लोक मरतात मरतात म्हणजे काय होतं नेमकं, होतं काय नेमकं मेल्यानंतर. आता बायकोला वाटलं सांगावं काय, म्हणून तिने चटकन उत्तर दिलं. असं समजा तुम्ही की आपल्या नवऱ्याला म्हणून तुम्ही असं समजा की जेव्हा माणसाचं सगळं शरीर थंड पडतं, माणसाचं बोलणं बंद होतं, डोळे बंद होतात, कान बहिरे होऊन जातात, म्हणजे माणूस मेला. त्याच्या डोक्याकडे पक्क बसवलं की मेल्यानंतर माणसाचं शरीर थंड पडतं, डोळे बंद पडतात, कान बहिरे होतात, श्वास बंद होतो. त्याने ठरवलं, तो सकाळी कुऱ्हाड घेऊन गेला, लाकडं तोडायला गेला, ऊन भरपूर होतं, खडाखड खडाखड लाकडं तोडली उन्हामध्ये. आता एकदम सावली पडली, अचानक ढगाळ वातावरण झालं. हा उन्हातून बसला एकदम खाली, घाम अंगात सगळा घाम झाला होता, घामाने अंग थंड पडले, सगळं अंग थंड पडलं. त्याच्या डोक्यात चक्कर आलं. पूर्ण बायको म्हटली की अंग थंड पडले म्हणजे माणूस मेला. तो म्हटला मी मेलो. त्याने ठरवून टाकलं की मी मेलो, आडवा पडून गेलो. तो म्हटला मेलेला माणूस बसत नसतो, झोपूनच गेला एकदमच. डोळे झाकून मेलेला माणूस, त्याने डोळे झाकून टाकले. बैरावंदा जो मेलेला माणूस, तो कुणाचाच ऐकत नाही. त्या रस्त्याने दोन माणसं चालली होती. त्यांनी पाहिलं कुणीतरी माणूस मरून पडलेला आहे. ती जवळ गेली, पाहिलं, अरे हा मेलेला दिसतो. मात्र हा जो मेलेला पडलेला होता ना, हा बोलला नाही त्यांच्याशी. त्याला माहिती होतं मेलेला माणूस बोलत नसतो म्हणून. मग ते दोघांनी विचार केला, उचलायचं केला. तिची उचलायची तयारी करायची आपण, त्याचं कोणी दिसत नाही. मग त्या दोघांनी त्याला उचललं, त्याची फेरगी तयार केली. तरी हा म्हटला, जो मरून पडला होता, मेलेला नव्हता, मात्र त्याने समजून घेतलं स्वतःला की मी मेलो म्हणून. कारण बायकोने सांगितलं होतं शरीर थंड पडलं म्हणजे मेलो, डोळे झाकले म्हणजे मेलो. ते तिरडी बांधत होते. तो म्हटलं, हा मेलेल्या माणसाची तिरडी सगळी बंद, माझी बंद होती. तो सगळं अनुभवत होता की माझी तिरडी बांधल्या जाते. आता त्याला त्याच्यात बसवलं. तो परत म्हणतो, हा मेलेल्या माणसाला याच्यातच बसवलं, मलाही बसवलं, त्याच्यात काय भावगोत नाही त्याच्यामध्ये. त्याला बसवलं, उचललं त्याला दोघांनी. तो विचार करतो मेलेल्या माणसाला उचलतच असतं, मलाही उचललं, त्यात भावगोत काय, दुसरं काय. आता त्याला घेऊन चालले ते दोघं जण. म्हटलं, हा मेलेल्या माणसाला सगळे घेऊनच जातात, गावात मी असंच पाहिजे, मेलेल्या माणसाला घरात ठेवत नाही, घेऊन जातात, मलाही घेऊन चालले, त्याला घेऊन चालले. मात्र ते दोघंही होते ना उचलणारे, त्यांना त्या गावाचा अंदाज नव्हता की स्मशानभूमी कुठे आहे. दोघांनाही माहिती नव्हतं स्मशानभूमी कुठे. एका चौकात येऊन थांबली ती प्रेम यात्रा, थांबले ते. तो म्हणला, अरे कुठे स्मशान? तो म्हणलं, मलाही माहिती नाही. तो म्हणलं, मलाही माहिती नाही. आता याला अस्वस्थता झाली आतून की पटकन सांगावं स्मशान कुठे. मात्र तो म्हणलं, मेलेली माणसं बोलत नसतात, मी का बोलावं, मी बोलून सांगताना का करावं, मेलेल्या माणसाचं बोलत नसतं. मात्र बराच वेळ झाला, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास झाला, यांना स्मशानाचा रस्ता सापडला नाही. मग याचा संयम सुटला. हा म्हटला, आता बोललो पाहिजे. त्याने चटकन उत्तर दिलं, आमच्या गावात माणूस मेल्यानंतर असं गावाच्या बाहेर जाऊन उजव्या हाताला जाऊन परत डाव्या हाताला जातं आणि तिथं आमचं स्मशान आहे. ते दोघंही घाबरले, त्यांनी तिरडी तिथेच आढळली आणि पळून गेले. म्हणून अरे जागं झालं झोपेतून. तोही उठून बसला मेलेला. तो म्हणला, अरे मी गेलो म्हणजे मी जागाच होतो. याला म्हणतात मरण्याच्या अगोदर थोडं मरून पाहणे. तुम्ही मरण्याच्या अगोदर रोज थोडं थोडं मरा. 10 मिनिटं 15 मिनिटं देवाचं भजन करताना मरा.
तुम्हाला मरण्याचा अनुभव येईल की मरण काय असतं. आणि एक दिवस अंतिम मरण तुमच्या वाट्याला येईल. शेवटचं मरण मरा, एकदाच मरा, परत जन्म नको. परत जन्म नको असं तुम्ही मरा. आपण थोडं थोडं मरतो रोज. वासना शिल्लक राहतात, इच्छा शिल्लक राहतात मरताना. परत खाली येतो, परत खाली येतो. एकदाच मरा, पूर्ण मरा. भगवद्गीता सांगते अंतकालीच मामेव. जो अंतकाळी माझं स्मरण करतो त्याला पूर्ण मरण म्हणतात. आता अपूर्ण इथे काहीच नाही. इच्छा संपल्या, वासना संपल्या, अपेक्षा संपल्या, हे पूर्ण मरण जे तुम्हाला खाली येऊ देत नाही मरण. म्हणून संतांचं जे मरण असतं हे पूर्ण मरण असतं. मरण्याच्या अगोदर सर्व इच्छा, आकांक्षा, अपेक्षा सर्व देवाच्या चरणी वाहून टाकलेल्या असतात. आणि देवाला सांगितलेलं असतं इथून पुढे तू माझा आणि मी तुझा. कोणत्याही क्षणी घेऊन जा, कोणत्याही क्षणी घेऊन जा. आता निश्चिंतने पावलो विसावा. तो निश्चिंत होऊन जातो. होतो की नाही? लग्नाला येईपर्यंत पाहुण्याची आपण वाट पाहतो. कुठपर्यंत आले, कुठपर्यंत विचारतो की नाही पाहुण्याला. लग्न झाल्यानंतर तुम्ही म्हणता का पाहुण्याला कुठपर्यंत गेले, कुठपर्यंत गेले म्हणता का तुम्ही? कधीच म्हणत नाही. तसं हे शरीर याची वाट कुठपर्यंत पाहावी लागते तुम्हाला. जोपर्यंत तुमचं मन देवाच्या चरणावरती लागत नाही. ज्या दिवशी तुमचं मन देवाच्या चरणावरती थांबलं ना, याचं काम संपलं. या शरीराचं काम त्याच दिवशी संपलं ज्या दिवशी तुमचं चित्त देवाच्या चरणावरती लागलं. याचं काम संपलं. संत हे शरीर घेऊन मिळवत नाही. कधीच हे संत शरीराचा मोह करत नाही. याचं काम संपलेलं आहे. हे शरीर तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन गेलं, काम संपलेच. हे शरीर तुम्हाला संतांपर्यंत घेऊन गेलं, याचं काम संपलं. याचं काम हे आहे. हेच काम या शरीरातून करून घेण्यात आपण कमी पडतो. शरीरातून सगळी कामं आपण करून घेतो. पाहिजे तसा बंगला बांधून घेतो या शरीराकडून. पाहिजे तितका पैसा आपण या शरीरातून कमवून घेतो. मात्र या शरीराकडून आपला आत्मोद्धार करून घेण्याचं राहून जातं. आणि मग संत पहिलं काम करतात की या शरीराकडून आपला आत्मोद्धार करून घेतात. म्हणून संतांचं जे मरण असतं ना, हे मरण आनंददायी असतं. कारण या शरीराकडून जे काम करून घ्यायचं होतं, या शरीरातून जे काम करून घ्यायचं होतं ते त्यांनी केलेलं असतं. म्हणून ते निश्चिंत असतं. मृत्यूच्या अगोदर ते निश्चिंत झालेले असतात. असे निश्चिंत मनाचे संत आपल्यातून आज गेलेले, जे मरण्याच्या अगोदर निश्चिंत झालेले होते. आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण केलेल्या होत्या. मुलं सुद्धा अगदी सुसंस्कारी आणि धार्मिक स्वरूपाची त्यांनी तयारी केली. मग तुम्ही आज जवळजवळ सगळे पिता आणि आई इथे हरलेले असतात प्रपंचामध्ये, की त्यांना सगळं कमावता येतं मात्र मुलं कमावता येतं. सुसंस्कारी मुलं कमावणं ही सुद्धा आपली प्रापंचिक जीवनाची खूप मोठी जबाबदारी असते. त्यांच्या पश्चात जी मुलं आहेत, श्रीमान किरण रमेश गुर्जर मुलगा आहे, त्यानंतर सुनबाई आहे, सौभाग्यवती रेश्मा किरण गुर्जर मुलगी आहे, मेघा सचिन कुटे. हा जो त्यांचा परिवार आहे, या परिवाराच्या वतीने आज हे सर्व आयोजन आपल्या वडिलांचं म्हणून तर आहेच, मात्र एक संत, आपले पिता एक संत झाले त्याचाही त्यांना अभिमान आहे. हा अभिमान सगळ्यात मोठा असतो की आपले वडील मरण्याच्या अगोदर संत झाले. ही पद्धत आहे भारतीय हिंदू धर्माची की वनाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम हे सगळे आश्रम आहेत. मृत्यूच्या अगोदर त्यांनी संन्यास आश्रमात प्रवेश केला आणि आपलं जीवन सफल करून टाकलं. आपल्या पश्चात मुलांनाही धार्मिक संस्कार दिले आणि प्रपंचाचा खरा विजय त्यांनी मिळवला. हा विजय आहे त्यांच्या जीवनाचा की मुलं त्यांनी संस्कारी करून टाकली. आणि म्हणून आज त्यांच्या वाट्याला ही मुलं इथे हा दशक्रिया विधीचा जो सोहळा आहे अगदी व्यवस्थितपणे पार पाडत आहे. त्यांना मार्गदर्शन आहे आदरणीय दादेराय बाबांचं. या सर्व संतांचा त्यांना सहवास आहे, मार्गदर्शन आहे. म्हणून हा सर्व जो परिवार आहे, गुर्जर परिवार, या परिवाराला झालेले हे दुःख आहे. याला तुम्ही आता दुःख मानूच नका. कारण बाबांनी आपल्या आत्म्याचं कल्याण करून टाकलेलं आहे. ते आता आपलं ऋणानुबंध असतो. बाबी देहाचा, शरीराचा ऋणानुबंध असतो. तिथपर्यंत तो जीवात्मा आपल्याला वाटत असतो. मात्र त्या जीवाने, त्या जीवात्म्याने आपलं जीवन परमेश्वराला वाहून टाकलं. त्याचा आणि परमेश्वराचा ऋणानुबंध तयार झाला आणि तो ऋणानुबंध आज मोकळा झालेला आहे. ते परमेश्वराकडे गेलेले आहे. म्हणून त्यांच्याबद्दल आपण दुःख करू नये, वाईट वाटून घेऊ नये. कारण ते कुठे अधोगतीला गेलेले नाही, ते देवाकडे गेलेले आहे. जो मज होई अनन्य शरण दयाची निवारी जन्म मरण. जो देवाला अनन्य भावे शरण जातो त्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये, चक्रामध्ये परत पडावं लागत नाही. त्यांनी स्वतः आपली बंधनं तोडून टाकली आणि देवाच्या चरणी आपलं जीवन लीन करून टाकले. जिवंतपणे त्यांनी आपलं कर्तृत्व केलं, प्रापंचिक जबाबदारी पार पडल्या.
आणि आपली परमार्थिक जबाबदारी सुद्धा त्यांनी यथोचितपणे यथायोग्यपणे पार पाडून आपल्या सगळ्यांच्या समोर एक आदर्श ठेवला की जीवन अशा पद्धतीने जगता येऊ शकतं, जीवन अशा पद्धतीने जगता येऊ शकतं, हा सगळ्यात मोठा आदर्श त्यांनी आपल्यासमोर मांडलेला. म्हणून त्यांच्याबद्दल मी आधी काही न बोलता ते अनेक संतजन आदरणीय बाबा उपस्थित आहेत, सर्व श्रद्धांजलीच्या माध्यमातून त्यांच्या थोड्याफार आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली देणार आहे. म्हणून आपला अधिक वेळ न घेता मी परमेश्वरचरणी प्रार्थना करेन की बाबांना आपण आपल्या चरणाजवळ जागा देऊ, त्यांच्या आत्म्याला आपली आनंद अनुभूती प्रदान करावी, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. मरणा मारण विजयी व्हावे, मरण ते माझे, मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर ओझे. बघता बघता आयुष्य संपून जातं, आयुष्याचं दान देऊन जातं. आपण जीवनामध्ये काय कमवलं यापेक्षा काय गमवलं याला आपण जास्त महत्त्व देत असतो. कैवल्यवासी परमपूज्य आदरणीय राजदादा ज्ञान यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सर्व दुःखित अंतकरांनी या ठिकाणी जमलेला आहात. बंधूंनो, असं म्हणतात की आठवणीचे क्षणोक्षणाला आठवणीत डोळे होतात ओले चिंब, ओले चिंब डोळ्यात दिसते सदैव प्रतिबिंब. आठवणी ओसंडून येतात, जीव कासावीस होतो. असे माणसं ते नेहमीच आपल्यामध्ये असल्याचा आपल्याला